आज दिवसभरामध्ये काय महत्त्वाच्या बातम्या आहेत ते आपण या बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला पाहतोय। पहिलीच बातमी आहे, मोबाईल क्लोन खराचा नक्की साथीदार कोण आहे याबद्दलची बातमी आपण पाहणार आहोत। दुसरी बातमी, पुढची बातमी काय असणार आहे तर खरात कनेक्शन आणि चाकणकरांना समन्स। खरं तर खरातबद्दलच्या अनेक पुरावे आता समोर येत आहेत, तेव्हा शिवानिका संस्थानच्या एक सदस्य चाकणकर त्यांचीही चौकशी होते, सूत्रांकडून ही माहिती मिळते। त्याचबरोबर तिसरी बातमी सुद्धा अशी असणार आहे की माइंड रिडिंगचा दावा त्याने अनेक स्त्रियांना भुलवलंय, त्यांचं मानसशास्त्र जोखून घेतलंय आणि त्या प्रकारे त्या स्त्रियांशी त्यांनी वागणूक केली आहे, तेव्हा हा माइंड रिडिंगचा दावा सुद्धा त्याच्यावर केला जातोय। चौथी आणि महत्त्वाची बातमी आहे, खरातला भेटलेले ते 39 आमदार कोण। खरं तर इथं केसरकरांनी म्हटलं होतं केवळ माझंच नाव का, एकूण 39 आमदारांची नावं आहेत आणि वडेट्टीवारांनी प्रतिप्रश्न केला होता ते 39 आमदार कोण त्याची लिस्ट द्या। अशा एकूण 4 महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत। पहिली बातमी कोणती आहे? पहिली बातमी आपण खरं तर पाहू शकतोय, दरम्यान विकृत खरात या महिलांना आपल्या जाळ्यामध्ये कशा प्रकारे ओढायचा याची बातमी। तू खूप सुंदर दिसतेस आणि तुझ्या क्षमतांची तुझे पती आणि तुझ्या जवळच्या लोकांना जाणीव नाही असं सांगून भोंदू खरात महिलांना आपल्या विकृतीच्या जाळ्यामध्ये ओढायचा। 10वी नापास असलेला अशोक खरात अभ्यासात हुशार नसला तरीही त्याला मानसशास्त्राचा चांगला अभ्यास होता आणि त्याचा तो गैरवापर करायचा। तो महिलांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचा, त्यांच्याशी गोड बोलायचा, त्यांच्या भावनांना हात घालायचा, भावनिक पातळीवर जवळीक साधायचा आणि महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा। याच मोडस ऑपरेंडीतून त्यांनी आजवर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं असा आरोप आहे। विरोध करणाऱ्या महिलांना तर जीवे मारायची धमकी किंवा संसार उद्ध्वस्त करायची धमकीही तो द्यायचा। दरम्यान हा विकृत खरात महिलांना आपल्या जाळ्यामध्ये कसं ओढायचा हे आपण आता जाणून घेतोय। खरात काय करायचा तर गरजू आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या किंवा अडचणीमध्ये असलेल्या ज्या महिला आहेत त्यांना टार्गेट करायचं, त्यांना शोधायचं आणि त्या महिलांचं शोषण करायचं। त्याचबरोबर या महिलांच्या अडचणी समजून घ्यायच्या, त्या कोणत्या प्रकारच्या कौटुंबिक वातावरणात न येतात, त्यांना कोणत्या अडचणी आहेत या समजून घ्यायच्या। त्याचबरोबर इतिहासातल्या घटनांवर भावनिक संवाद साधायचा, एखाद्या स्त्रीला तिचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आणि त्याबद्दल तिच्याशी बोलायचं। त्याचबरोबर महिलेची स्तुती करायची, तू खूप सुंदर दिसतेस आणि तुझ्या नवऱ्याला तुझी किंमत नाहीये असं म्हटलं की ती खुलते। तू खूप सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घ्यायला कमी पडतो, अशा प्रकारचं तो बोलायचा। आणि मग त्यानंतर तुझी खरी क्षमता जी आहे तुझ्या कुटुंबियांना ती ओळखता येत नाहीये असं करून एक कनेक्शन बिल्डअप करायचा तो प्रयत्न करायचा। भावनिक संवादातनं महिलेला मानसशास्त्रीय जाळ्यामध्ये ओढायचा। थोडक्यात काय तर सायको अनालिसिस करायचं त्या बाईचा आणि त्यानंतर तिला आपली करून घ्यायचं, अडचणी दूर करतो असं म्हणायचं आणि पेयातनं गुंगेचं औषध द्यायचं असंही तो करायचा। ऊर्जा हस्तांतरणाच्या नावाखाली लैंगिक शोषण करायचा। ऊर्जेचं हस्तांतरण करण्यासाठी लैंगिक संबंध गरजेचे आहेत असं म्हणून त्यानंतर तिचं शोषण तो करायचा। विरोध केला तर प्रकोप होईल आणि मृत्यूची भीती वाटेल असंही तो बोलायचा। तेव्हा विरोध करू नकोस, प्रकोप होईल असं सांगायचं। दैवी शक्तीनं संसार उद्ध्वस्त करायची धमकीही त्याने दिली होती। त्यांनी अनेक महिलांना त्यांचे संसार उद्ध्वस्त करीन अशा प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आज पोलीस कोठडी संपते आणि कोर्टासमोर हजर केलं गेलं होतं आणि यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला। अशोक खरात पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करत नाही, सरकारी वकील आणि पीडितेच्या वकिलांनी असं सांगितलंय। तर जुन्याच मुद्द्यांवर पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी केल्याचा युक्तिवादही आरोपी खरातच्या वकिलांकडून केला गेलाय। मात्र आजच्या सुनावणीमध्ये महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला आणि तो म्हणजे खरातच्या मोबाईलमधल्या डेटाबद्दलचा। खरातच्या मोबाईलमध्ये अनेकांचे नंबर कोडवर्ड किंवा डमी नावांनी सेव्ह केलेले होते, त्यामुळे खरी नावं न वापरता डमी नावांनी सेव्ह केलेला नंबर का केला, काळ्या कृत्यांमध्ये डमी नावानं ज्यांचे नंबर सेव्ह आहेत त्यांचा सहभाग काय याबद्दल तपास करायचा असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला गेला। आजच्या सुनावणीमध्ये
तपास अधिकाऱ्यांनी खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाल्याचीही माहिती दिली आहे. मोबाईल डेटाची तपासणी केली जात असल्याचं सांगितलं आणि खरातच्या मोबाईलमध्ये अनेक नंबरला कोडवर्ड दिलेले आहेत हे आता उघड झालंय. हे अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलंय. तर काही विशिष्ट मोबाईल नंबरसाठी कोडवर्ड का दिले होते, याचा अर्थ काय होता, काही विशिष्ट कामं आणि गैरकृत्यांमध्ये मदत करणाऱ्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह केले होते का, याबद्दल तपास करायचा आहे असं सरकारी वकिलांना त्यांनी सांगितलं. आणि विशेष म्हणजे काही राजकीय नेत्यांचे मोबाईल नंबर डमी नावाने सेव्ह केले होते असा संशय आता SITला आहे. अशोक खरात हा महिलांना पेय आणि प्रसादामधनं गुंगीचं औषध द्यायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा, त्याच्यावर असे आरोप आहेत. त्यामुळे खरात देत असलेल्या या पेयाबद्दल तपास करायचा आहे असंही सरकारी वकिलांनी सांगितलंय आणि युक्तिवाद केलाय. अशोक खरात हा चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करत नाही. सरकारी वकिलांनी ही सुद्धा मागणी कोर्टाकडे केली आहे. त्यानं केलेल्या युक्तिवादाला खरातच्या वकिलांनी मात्र आक्षेप घेतलेला आहे. अगोदरची जी कारणं होती रिमांडची, पहिल्या रिमांडची, तीच दुसऱ्या रिमांडमध्ये आलीत. याचा अर्थ काय होतो की पहिल्या रिमांडमध्ये ज्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं तेच होऊ शकलं नाही. आणि का होऊ शकलं नाही, कारण हा कोऑपरेट करत नाही आहे. दुसऱ्या रिमांडमध्ये पुन्हा काही कारणं तीच आलेली आहे. त्याचंही कारण हेच की हा कोऑपरेट करत नाही आरोपी, त्यामुळं याचा फायदा आरोपीला जाऊ शकत नाही आहे. आणि असाच जर ट्रेंड असेल, ही जर त्याची वृत्ती असेल आरोपीची, तर मग तपासाचं कार्य पूर्ण होण्याकरता अडचणी निर्माण होतील. यानंतर मी असं सांगितलं की आता अलीकडे असं दिसतंय की नवीन नवीन तक्रारी ह्या येत आहेत. या भोंदू खरातचे काळे कारनामे आता जगासमोर आले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. खरातची जवळीक असलेल्या त्याच्या शिवनिका संस्थेवर ट्रस्टी राहून गेलेल्या रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी आता चाकणकरांची चौकशी होणार आहे असं कळतंय. सूत्रांच्या माहितीनुसार SITनं चाकणकरांना समन्स बजावलंय. अशोक खरात व्यतिरिक्त या प्रकरणी पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीची चौकशी होऊ शकते. भोंदू खरातनं स्थापन केलेल्या शिवनिका संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रम झाले होते. SITनं शिवनिका संस्थेचे बँक खात्यांचे तपशील आणि मागच्या काही वर्षातल्या व्यवहारांची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. या संस्थेच्या नावाखाली नेमका कोणता पैसा कुठे वळवला गेला आणि यात कोणत्या बड्या व्यक्तींचा सहभाग होता याचा तपास केला जाणार आहे. या संस्थेवर विविध वेळी कार्यरत असलेल्या सगळ्या आजी आणि माजी सदस्यांची SITकडनं सखोल चौकशी केली जाणार आहे. दुष्कृत्याच्या विषयी नाही बोलणार, पण तो कर्मकांड असेल, या सगळ्या गोष्टी असेल, शासकीय दबाव असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये रुपालीताई चाकणकर आधी असो सत्ताधारी पक्षात होत्या, नंतर असो सत्ताधारी पक्षात होता, याचा प्रभाव तर त्यांच्या या सगळ्या कृत्यात घडलेलाच आहे. आणि मला वाटत नाही की याच्यामध्ये फार पोलिसांनी चुकीचं केलं, योग्य केलेलं आहे. आणखी जे जे याच्यामध्ये असतील या सगळ्यांना या तपासाच्या कक्षेत घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे. आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे. शेवटी तपास होणं आवश्यकच आहे. प्रत्येकाचा तपास होतो. एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात. पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात. त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाही आहे. समन्स सर्वांनाच येत राहतात. त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं. या भोंदू अशोक खरात कनेक्शन प्रकरणी आता महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे बसायला लागलेत. अनेक नेत्यांची खरातशी जवळीक आहे असे आरोप होत आहेत. आणि अशा वेळी दीपक केसरकरांवर विरोधकांनी टीकेची धार ओढली आहे. पण याबद्दल बोलताना मात्र केसरकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. खरातला 39 आमदार भेटले असताना फक्त माझंच नाव का घेतलं जातंय असं केसरकर म्हणतायत. आणि यावरनं आता वडेट्टीवार यांनी खरातची भेट घेतलेले आमदार कोण, त्या 39 जणांची नावं जाहीर कराच असं आव्हान विजय वडेट्टीवार यांनी दिलं.
या मुद्द्यावरनं बोलताना वडेट्टीवारांनी जोरदार हल्लाबोल केला, पण उदय सामंतांनी मात्र त्यांची पाठराखण केली. मी स्वतः कुठली पूजा केली नाही. फक्त ईशान्येश्वरमध्ये एकदा मी पूजा केलेली आहे, किंवा दुसऱ्यांदा गेलो असेल तर फक्त ईशान्येश्वरमधल्या शिवलिंगाची पूजा केली आहे. त्या पूजेकडे कुठलीही पूजा मी त्यांच्या वतीने केलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का, हा प्रश्न आहे. काल केसरकरांचं एक स्टेटमेंट आलं की 39 आमदार भेटले, माझंच नाव काय घेता. याचा अर्थ तिकडे खराच्या या काळ्या कृत्याला पांघरून घालणारे किंवा त्यांना साथ देणारे, त्यांची पूजा करणारे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून देव मानणारे, भोंदूगिरीला चालना देणारे, भोंदूगिरीला प्रोत्साहन देणारे, अंधश्रद्धेचं पायमल्ली तुडवणारे, हे 39 जे कोणी आमदार आहे किंवा मोठे उच्च पदस्थ आहे, त्यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो निघणं म्हणजे ते त्यांच्या गुन्ह्यामध्ये समावेश त्यांचा आहे असं होत नाही. आणि दीपक केसरकर हे नक्की भावनिक आहेत, नक्की देवाप्रती म्हणजे आपण सगळ्यांनाच आदर आहे, परंतु आपल्या सगळ्यांपेक्षा देवाप्रती जास्त करणारे ते आहेत आणि म्हणून त्यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. सरकार जर अशोक खरातच्या मागे नसतं तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री जे तिथे सेवा करायला जात होते त्यांची यादी सरकारने जाहीर केली असते. भोंदूबाबा तर आहेच, पण त्या भोंदूबाबाच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे जे आहेत, विधी करणारे जे आहेत, त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला पाहिजे. दरम्यान खरातच्या या शिवनिका संस्थेला पाणी द्यायच्या मुद्द्यावरनं संजय राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरनं भाजपनं जोरदार टीका केली आहे. ऐकूया. गुन्हा कधी घडलेत हे साधारण 1 वर्षभरातले हे गुन्हेगारीचं स्वरूप आहे. 1 वर्षभरात बरोबर आहे. आता गवत कोणी लावलं, पाणी कोणी दिलं, हे काय प्रश्न नाही आहेत ना. पाणी कोणी दिलं, गवत कोणी लावलं, फुलझाडं कोणी लावली. मुळात असं आहे तिथे अशा प्रकारे जाऊन गेल्या 2 वर्षामध्ये कोणते मंत्री, कोणते आमदार, कोणते खासदार त्या बुवाबाजीला प्रतिष्ठा देत होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं काय नाही या संदर्भात उघड आहे. तुम्ही पाणी दिलं असं म्हणताय, ठीक आहे, तुम्ही बातमी दिली आहे पाणी दिलं. पाणी देणं हा गुन्हा आहे का? एखाद्या संस्थेला अनेक त्यावेळेला रजिस्टर असलेल्या अनेक संस्थांना आताही पाणी दिलंय, पूर्वी पाणी दिलं असेल. जे पाणी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होतं, दुष्काळग्रस्तांना द्यायला पाहिजे होतं, ते पाणी महाविकास आघाडी सरकारनं या भोंदूबाबा खरातला दिलं. आणि दुर्दैवानं संजय राऊत त्याचं समर्थन करतात. संजय राऊत, तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होतात, या काळात तुमचा आणि खरातचा संपर्क आला का? तुम्ही या भोंदूबाबांकडनं दलाली घेतली म्हणून अशा पद्धतीचे आरोप करताय. किती रुपये दलाली घेतली आणि या दलालीतनं नेमकं तुम्ही काय कमवलं? अशा पद्धतीच्या भोंदूबाबाला घेतलेल्या निर्णयाचं तुम्ही समर्थन करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि जी दलाली घेतली या दलालीतनं नेमकं काय केलं याचं उत्तर जनाब संजय राऊत यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. रमजानमध्ये हिंदूंना दुकान लावायला देतात का? कारण हिंदूंकडनं विकत घेणं त्यांच्या धर्मात पाप आहे. मग धर्मनिरपेक्षता हिंदूंनीच का पाळायची असे वादग्रस्त प्रश्न भाजपचे नेते मंत्री नितेश राणे यांनी केलेले आहेत. त्यांच्या याच विधानाचा समाचार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केलाय. पाहूया. आता त्यांचा रमजानचा पूर्ण 1 महिना झाला. रोज रात्री त्या लोकांना रोजा सोडण्यासाठी ते एकत्र येतात. कधी येतात का तुमच्याकडून एकत्र येण्यासाठी? दुकानं लावायला देतात तुम्हाला मशिदीच्या बाजूला घेऊन नका. कुठल्याही त्यांच्या सणामध्ये तुम्हाला बोलवतात. बैल बाबा बाजूकडे जरा घरीला तुमची शीर कुर्मा खा काय सांगतात. सगळे गंगा जमुना तेजी सगळ्या सर्व धर्म समभावाची क्रीडे आपल्यामध्ये जमाव जमवायचा आणि त्या जमावाचा फायदा राजकारणासाठी करायचा यासाठी म्हणून चाललेली म्हणजे त्याचा शब्द नाही आहे म्हणजे त्याला बोलायला.
हे प्रयत्न आहेत. पण असं होत नसतं. दोन चार व्हिंजिकल लोकांनी म्हटलं म्हणून हे राज्य विस्कटणार नाही. इथे एकता अखंडता याला धक्का पोचणार नाही. तर आता आपण एका कल्पनाविलासमध्ये जर वावरत असेल एखादा माणूस, तर त्याला चिमट्या घेऊन उपयोग नाही. त्याची ज्यावेळेस उतरेल त्यावेळेस त्याला कळेल आपण काय करतो. राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा महाभूकंपाची शक्यता आहे. दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ठाकरेंची सेना आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला धक्का मिळण्याची चर्चाही रंगली. पण सेनेच्या प्रवक्त्या आणि खासदार ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर की ऑपरेशन तुतारी हे योग्य वेळी सांगणार असे संकेत दिलेले. ठाकरेंच्या सेनेनं या चर्चा फेटाळल्या असल्या तरीही राज्यामध्ये पुन्हा एखादं राजकीय ऑपरेशन होणार अशा चर्चांना आता उधाण आलंय. कि कुछ तो बड़ा होने वाला है. महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है. मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगते. कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्व असतं. तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की काय काय होणार आहे आणि कोण कोण येणार आहे. हे बघा, असे जे ऑपरेशन असतात ना, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, हे सांगून केले जात नाहीत. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्यांचा विशेष गुण असा आहे की योग्य वेळेला योग्य निर्णय घेतात. म्हणून कोणतं ऑपरेशन कधी करायचं, स्वतः त्यांना डॉक्टरकीची पदवी मिळाली, ते असे ऑपरेशन करायला ते माहीर आहेत आणि ते आता ती वेळ मला वाटतं जवळ आलेली आहे. ज्योती वाघमारे प्रवक्ते आहेत, आता नवीन खासदार झाले आहेत. त्यामुळं त्यांना असे काही स्टेटमेंट करणं बंधनकारक आहे. कारण आता पुन्हा त्यांना पुढे यायचं आहे, नाव करायचं आहे. आता खासदार झाल्यानंतर ते जर अशा प्रकारचे बोलणार नाहीत, हे ऑपरेशन वगैरे, तर मग त्यांची दखल कोण घेईल. त्यामुळे त्यांनी स्वतःकडे लक्ष केंद्रित व्हावं, त्यांची लोकप्रियता वाढावी म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करत असावे. त्यापेक्षा दुसरं यामध्ये काही मला तथ्य दिसत नाही. ज्योती वाघमारे काही फार मोठ्या नेत्या आहेत असं समजायची गरज नाही. अशा वावड्या मागच्या 2 वर्षापासून जशा निवडणुकीचे निकाल लागले तसे चालू आहेत आणि मला वाटत नाही की असं कोणतंही ऑपरेशन होऊ शकेल. एकदा झालं याच्यानंतर असं कोणत्याही गोष्टी होणं इम्पॉसिबल. लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्या पराभवासाठी कट कारस्थान केल्याचे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. तर कारस्थान करणारा व्यक्ती दाखवा कुठं आहे असा प्रश्न सुद्धा पंकजा मुंडेंनी आता उपस्थितांना केलेला आहे. तर ज्यानं कटकारस्थान केलं ते नकाशावरनं गायब होतात असं म्हणत त्याने विरोधकांना इशाराही दिलाय. माझ्या विरुद्ध कारस्थान केलेला कोणताही माणूस आज जागवा कुठे दाखवा. कारण माझ्या हृदयामध्ये पाप नाही, देवाचा साक्षात आशीर्वाद. आता 400 मतांनी पडले माधव त्या किती मतांनी पडले तू 600 मतांनी पडले. म्हणजे अजून 400-500 मताचाच विषय होता ना. म्हणजे हे होत राहतंय राजकारणात. मी पण पडली, पण ज्यांनी हे केलं ते पुन्हा नकाशावरून गायब होतं ते लक्षात ठेवा. आणि त्याला मला काहीच करावं लागत नाही, निसर्ग करतो काय करायचं.